स्वर्गवासी रणछोड बाबा क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे 40 वर्षावरील ज्येष्ठ खेळाडूंची क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते। या स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांनी सांगितले की वयाचे 40 नंतर देखील खेळत राहणे हे शारीरिक तंदुरुस्तीसाठी उत्तम असून साधारणतः 40 नंतरच विविध आजारे जवळ येत असतात। मात्र या वयात जर आपण खेळत असलो तर निश्चितच अशा आजारांपासून लांब राहण्यास मदत होणार आहे। त्यामुळे ही आगळीवेगळी स्पर्धा निश्चितच गौरवास्पद आहे। अशाच पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करावे असे श्री लोखंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले। या स्पर्धेत एकूण 6 संघांनी सहभाग नोंदवला होता। यात पिंटू 11, अमन 11, कैलास 11, वसीम 11, रामा 11 आणि शिरीष 11 असे संघ होते। साखळी पद्धतीने खेळल्या गेलेल्या स्पर्धेत अंतिम सामने खेळवण्यात आले। या स्पर्धेत अंतिम सामना कैलास 11 व अमन 11 या दोन संघात झाला। अतिशय रोमहर्षक झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून कैलास 11 संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 12 षटकात 141 धावा केल्या। यात जितेंद्र माळी यांनी अर्धशतकी खेळी केली तर दिनेश सूर्यवंशी यांनी 19 चेंडूत 37 जलद धावा करत धावसंख्येला आकार दिला। अमन 11 संघाने धावाच्या पाठलाग करताना संकेत माळी यांनी 27 चेंडूत 56 धावा तर यश मोरे यांनी 19 चेंडूत 53 धावा केल्या व दोघांनी आपल्या अमन 11 संघाला विजय मिळवून दिला। अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार संकेत माळी यांना देण्यात आला। जलद धावा करत अमन 11 संघाला शेवटच्या षटकात विजय प्राप्त करून दिला। स्पर्धेचे बक्षीस वितरण तळोदा येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। या सर्व स्पर्धेचे पारितोषिक स्वर्गवासी ईश्वरलाल पटेल यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुरत येथील डॉक्टर विपुल पटेल यांच्याकडून देण्यात आले होते। तर सहभागी सर्व खेळाडूंना रोशन ब्रदर यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आली। तसेच स्पर्धा सुरू असताना सर्व ज्येष्ठ खेळाडूंची निःशुल्क वैद्यकीय तपासणी डॉक्टर शिरीष शिंदे व त्यांच्या पथकाकडून करण्यात आली। यात उच्च रक्तदाब, रक्तातील साखर, हृदयाची स्थिती अशी विविध चाचण्या करण्यात आल्या। यात 112 खेळाडूंची तपासणी करण्यात आली होती। स्पर्धा यशस्वीतेसाठी मनीष कलाल, अनिल पाडवी, धनराज मराठे, प्रसाद भोगे, मानसिक राजपूत अमोल परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालू सूर्यवंशी सर यांनी केले। फुलटेचे सामने मला सरांचा फोन आला म्हणे 40 वर्षाच्या वरील आता काय विद्यार्थीच म्हणावं लागेल, खेळाडू म्हणावं लागेल, यांची स्पर्धा आहे म्हणे, बक्षीस वितरण आहे, तुम्ही या। पण मला येऊन बरं वाटलं कारण हे भरपूर कामं होते ते सोडून आलो मी। पण मग चांगलं वाटलं कारण 40 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर खरा आपला फिटनेस महत्त्वाचा असतो। शहराला जपायला पाहिजे। व्याधी आपल्याला हळूहळू आपल्याला व्याधी सुरू होतात, कोणी असो तो 40-45च्या रेंजमध्ये गेला म्हणजे बीपी, शुगर म्हणा किंवा अजून काही इतर आजार सुरू होतात। पण ह्या वयात तुम्ही खेळतात आणि चांगल्या प्रकारे खेळतात। आता एवढे बक्षीस कमीत कमी 50-60 बक्षीस वाटले असेल जवळपास, एवढे 50-60 जण तेवढे फिट आहे शारीरिकदृष्ट्या। बक्षीस महत्त्वाचं नाही, खेळाच्या दुसरी बाजू तुमचं फिटनेस चांगलं राहतं ते खूप महत्त्वाचं आहे। असंच इथून पुढे पण शनिवार रविवार तुम्ही स्पर्धा भरता, चांगली गोष्ट आहे। भरवत चला आणि आपलं फिटनेस चांगलं ठेवा। आपली तब्येतच सगळं काय, आपली हेल्थ इज वेल्थ म्हणणं आहेच आपल्या याच्यामध्ये। त्या अनुषंगाने आपल्या तब्येतीला जपा, जेणेकरून तुम्ही जोपर्यंत ग्राउंडवर राहणार तोपर्यंत व्याधी तुमच्यापर्यंत येणार नाही। तुम्ही ग्राउंडच्या बाहेर गेले, थोडे लूज झाले की व्याधी बरोबर आपल्याला चिटकणार। मी काय वेगळा नाही, सगळ्यांना ते हे होणार आहे। त्यामुळं तुमच्याकडे बघून मला पण उत्साह वाटायला लागला की मी व्यायाम चालू करायला पाहिजे आता, कारण वेळ नसतो मला, रात्री अपरात्री कधी उठावं लागतं, जेवण वेळेवर नसतं, झोप नसते, त्यामुळं थोडंसं दुर्लक्ष होतं। नाही तर खेळाबद्दल तर मला खूप आवड आहे। वयाच्या 10-11 वर्षापासून मी खेळामध्ये होतो, एवढ्या 7-8 वर्षामध्ये थोडासा बाहेर पडलो, तरी मला सरांनी बोलवलं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला बक्षीस देण्याचा मला एक योग आला आणि तुम्हाला पण प्रोत्साहन म्हणून मला बक्षीस देताना बरं वाटलं आणि आनंदही झाला का तुम्ही सगळे फिट आहात आणि असंच भविष्यात फिट राहा हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।